जेव्हा OPD मध्ये ॲक्ने वल्गॅरिस किंवा तारुण्य पिटिकांचे पेशंट येतात, तर प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. तर याचे कारणं कसे आणि ते कसे ओळखायचे? तुमच्याकडे काही पेशंट येतात, तर ते पूर्ण चेहऱ्यावर बारीक पुरळ त्यांचं असतं आणि हात फिरवल्यानंतर फक्त चेहरा खरखरीत जाणवतो. तर ते वातदृष्टीमुळे होणाऱ्या तारुण्य पिटिका असतात. किंबहुना त्या जेव्हा-जेव्हा केसांमध्ये कोंडा झालेला असतो, वातामुळे तो ड्राय स्काल्फ होते आणि ती चेहऱ्यावर कुठेतरी पडते आणि त्यामुळे ॲक्ने वल्गॅरिस किंवा तारुण्य पिटिका आपल्याला होत असतात. तर हा झाला वातदृष्टीमुळे होणारा तारुण्य पिटिका. तसंच पित्तदृष्टीमुळे होणाऱ्या तारुण्य पिटिका या कृष्ण वर्णाच्या, त्यातून रक्त आणि पिवळसर वर्णाचा श्राव येत असतो. त्या दाह करतात आणि बरेच दिवस त्या तशाच डाग वगैरे सोडून जात असतात. तसेच कफदृष्टीमुळे होणाऱ्या तारुण्य पिटिका ह्या खूप मोठ्या असतात. पुय सदृश्य किंचित स्वाव दिसतो, पण तो जितका वर तितकाच खाली गाठीसारखा स्किनमध्ये असतो आणि जर का निघालंच त्याचं तर एक खसखशीसारखा दाणा निघाल्यासारखा व्हाईट स्राव त्यातून निघतो आणि बरेच दिवस तो तसाच चेहऱ्यावर पडून राहतो. पेशंट बऱ्याचदा ते खाजवण्याची तक्रार करतात आणि काढण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच पेशंटमध्ये ॲक्ने स्कारच्या कंडिशन्स पण खूप दिसून येत असतात. अशाच प्रकारे आयुर्वेदोक्त वात, पित्त, कफानुसार ॲक्नेचे म्हणजेच तारुण्य पिटिकेचे वर्णन आपण करतो.